वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत मेथी आणि आलू पराठा मिक्स आलू मेथी पराठा याची रेसिपी शेअर करत आहे। आपण मेथीचे पराठे बनवतो, आलूचे पराठे बनवतो, पण आता मी आलू आणि मेथी याचे मिक्स पराठे बनवत आहे। त्यासाठी मी बटाटे आधीच उकडून घेतलेले होते। त्यानंतर मग बटाट्याला सोलून घ्यायचं। त्यानंतर बटाट्याला व्यवस्थित स्मॅश करून घेतलं आणि स्मॅश करताना बटाट्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं, नाहीतर थोडं जरी जाडसर राहिलं तर मग पराठे करताना ते व्यवस्थित लाटल्या जात नाही। ते स्मॅश केलेलं असलं की मग पराठा पण व्यवस्थित लाटला जातो। तर माझं स्मॅश करून झाले त्यानंतर मग त्यामध्ये मसाले, लाल मिर्च पावडर, हळद, मीठ ची स्टफिंग रेडी झालेली। त्यानंतर मी मेथी आधी स्वच्छ धुवून त्याला कापून घेतली छान। मग त्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं, लाल मिर्च पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ टाकले। छान सर्व एकजीव करून घ्यायचं, पाणी ॲड करायचं। तर सर्व एकजीव झाल्यावर मी ते व्यवस्थित भिजवून घेतलं। पीठ भिजवून झाल्यावर ते 2-3 मिनिट म्हणजे तसंच थोडा वेळ राहू द्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित तयार होतं। मेथीचे पराठे कसे असे क्रंची आणि खुसखुशीत लागतात, त्याचप्रमाणे बटाट्याचे पण पराठे असे सॉफ्ट आणि चवीला पण एकदम छान लागते। तर आता आपण मेथी आणि बटाट्याचे मिक्स पराठे बनवत आहोत। छान अशी मेथीची लेयर आणि आतमध्ये बटाट्याची स्टफिंग, त्याला किती टेस्टी लागेल। जर रोज पोळी भाजी खायचा कंटाळा येत असेल, पराठे तर करतोच, बेस्ट ऑप्शन। खायला पण टेस्टी लागते, शिवाय स्वयंपाक करायची गरज नाही। मग पराठे केले की जेवण होऊन जातं, सोबत चटणी। पराठ्याचं पीठ बनवून रेडी झालेलं आहे। नंतर मी आता पराठा लाटून घेते। लाटताना मी पूर्णच पराठा लाटून घेतला। नंतर त्यामध्ये चीज टाकला, मॅश केलेला बटाटा टाकायचा। आधी पराठा यासाठी पूर्ण लाटून घेतला की तो पूर्ण लाटला आणि त्यानंतर मग ते काय होते, तो व्यवस्थित सेपरेट होतो आणि त्याची चांगली लेयर दिसते। त्यामुळे मी पूर्ण लाटून घेतला आणि त्यामध्ये मग बटाट्याची स्टफिंग टाकली आणि त्यानंतर पुन्हा लाटून घेतला आणि त्यानंतर व्यवस्थित तयार होतो। आता मला चीज आवडते म्हणून मी त्यामध्ये चीज ॲड केलं आहे पराठ्यामध्ये। तर ते ऑप्शनल आहे, जर तुम्हाला चीज आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही ते स्किप पण करू शकता, तसे पण पराठे भारीच लागतात। आता माझा पराठा बनवून रेडी झालेला आहे। पराठा बनल्यावर गरम गरम पराठा खायची वेगळीच टेस्ट असते आणि टेस्टला म्हणजे गरम पराठा भारीच लागतो। केल्या गरम गरम सर्व करायचं आणि हा पराठा तर तसा पण टेस्टला चांगलाच लागतो, म्हणजे चटणी वगैरे नसलं तरी चालते। मध्ये आपण आधीच सर्व ॲड करतो, मसाले वगैरे, लाल मिर्च पावडर, तर तो तसा पण टेस्टला छान लागतो। पण त्याच्यासोबत चटणी किंवा दही वगैरे असली तर आणखी टेस्टी। सोबत तुम्ही तुमच्या पसंतीनुसार म्हणजे टोमॅटो चटणी किंवा शेंगदाणे कोणती पण चटणी बनवू शकता। आणि जर दही असलं, दह्यासोबत तर पराठे खूप छान लागतात। प्लस पराठे खूप छान कॉम्बिनेशन, तर खूप आवडते। तुम्हाला आवडतं का असं कमेंट करून मला नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, थँक्यू।